अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। साईनाथ महाराज की जय। माई सकाळ मित्रांनो, आजचा 6वा दिवस पण भक्तीचा शिखर. शेणीत ते सिन्नर असा साईंच्या चरणापर्यंतचा अखेरचा प्रवास. थकलेल्या शरीरात नवी ऊर्जा आहे, कारण साईबाबा आता काही अंतरावरच आहेत. प्रत्येक पाऊल, प्रत्येक श्वास आता एकच दिशा ओळखतो, ती म्हणजे शिर्डी. आता आपण पोचलो आहोत सिन्नर. शिर्डीच्या दारीच शेवटचं पाऊल. इथं आल्यावर शरीर थकलं असेल, पण मन अधिकच शांत झालंय. उद्या सूर्य साई दर्शन घेऊन उगवणार. पुढचा दिवस असेल नव्या ऊर्जाचा, नव्या अनुभवाचा आणि साईच्या साक्षात्कार्याचा. आज इथंच थांबतो, पण साईचा आशीर्वाद पुढचा मार्ग दाखवणारच आहे. ओम साईराम.
नमस्कार मित्रांनो, आपली यारी गल्ली शिर्डी पदयात्री मंडळ आज येऊन पोहोचलेलं आहे सिन्नर या गावामध्ये. आज आपल्या पदयात्रेचा हा 6वा दिवस आणि आज आपल्या बरोबर उपस्थित आहे ते म्हणजे पिता पुत्र जोडी हेमंत रोगे व हर्ष रोगे. हर्ष रोगे हा अवघा 15 वर्षाचा मुलगा आज आपल्या शिर्डी पदयात्रेमध्ये आलेला आहे. तर मी त्यांना विचारू इच्छितो की तुम्हाला या शिर्डी पदयात्रेचा अनुभव कसा राहिला? अनुभव म्हणजे माझी खूप वर्षांची इच्छा होती की एकदा तरी पायी यात्रेला जावायचं म्हणून. ते आत्ता माझी पूर्ण झाली आहे, म्हणजे पूर्ण होते आहे. आता 6वा दिवस आहे आपला. पहिले 2 दिवस त्रास झाला मला पण, आणि मेन म्हणजे सांगायचं आहे की माझा मुलगा पण यावर्षी 10वी पास झाला. तर बोलो एक आपण त्यालाही घेऊन जाऊया, पण तो नाही म्हणत होता. जायच्या आदल्या दिवशी तो सकाळी बोलला 10 वाजता की मी पण येतो म्हणून. तर त्याला पण मी घेऊन आलोय आणि तो पण व्यवस्थित आता चालतोय. आणि आज 6वा दिवस तो पण माझ्यापेक्षा चांगलाच चालतोय तो पण, आणि खूप बरं वाटलं. आणि साईबाबांची कृपेने मी आज व्यवस्थित इथपर्यंत पोहोचलोय. तर कसं चालताना थोडा त्रास झाला मला, आणि मला वाटलेलं की हा पहिला बोलत होता की मी 2 दिवसांनी गाडीत बसतो म्हणून. पण मी सांगितलं नको, जेवढं चालता येईल तेवढं चाल म्हणून, उगाच गाडीत बसू नकोस. आणि त्यांनी पण ते जिद्दीने पूर्ण केलंय. तर आज साईबाबांच्या कृपेने आणि साईबाबांचं बोलतात ना की बोलावून आल्याशिवाय आपण तिकडे जाऊ शकत नाही. तर मला वाटतं साईबाबांनी आता आम्हाला दोघांनाही तिथे बोलवलं त्यांच्या दर्शनासाठी, आणि हीच इच्छा आमची पूर्ण होईल असं यावं. मित्रांनो, वैशिष्ट्य म्हणजे आपला हर्ष हा पहिल्या झेंडाबरोबर पद्धतीत चालत आलेला आहे. त्याची चालण्याची शैली ही वेगळ्या पद्धतीने सगळ्या मुलांबरोबर एखाद्या आपल्या जुन्या पदयात्रीसारखा तो तत्पर चालतो आहे. तर मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देईन. ओम साई. सर्व साई भक्तांना साईमय संध्याकाळ. मित्रांनो, आपली पालखी ही आज सिन्नर गावात येऊन पोहोचलेली आहे. आणि या शिर्डी पदयात्रेमध्ये सुरुवातीपासून हातभार लावणारे, त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेणारे आपले साई बंधू ते म्हणजे रोशन चांदला, संतोष पवार व त्याचबरोबर चिराग सालियान हे आपल्याला आता जोडलेले आहेत. बघा मित्रांनो, कोणतीही पदयात्रा असो या कोणतंही आयोजन असो, यामध्ये आपल्या साई बंधूंचा पुढाकार हा खूप महत्वाचा असतो. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे जे आपल्या दशकपूर्ती वर्ष आपण सुरू केलेले आहे त्याचा मार्गस्थ होताना कसे अनुभव त्यांना आले. आपण विचारूया रोशन चांदला यांना की त्यांचा अनुभव कसा राहिला. भरपूर असा सुंदर अनुभव आहे. आमचा आता 10वं वर्ष आहे. हे 10वं वर्ष म्हणजे भरपूर महत्वाचं वर्ष आहे, कारण की आम्ही भरपूर म्हणजे असा एक्सपिरियन्स घेतला आहे. 10व्या वर्षामध्ये भरपूर असे मुलं जुळलेली आहेत आमच्या बरोबर. कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास न होता, कोणालाही कुठल्याही गोष्टीची कमी न होता आम्ही अजून इथपर्यंत पोचलो आहे. आणि आणखीन एक उद्याचा जो शेवटचा दिवस आहे त्याच्यानंतर आम्ही साई पालखी घेऊन साई दरबारी जाऊ. त्याच्यानंतर जी मुलांना आमच्या सोयी जी आहे ती सर्व पूर्णपणे भेटली जाईल. आणि त्याचबरोबर मी सहकार्य म्हणजे सर्वांची मनापासून इच्छा व्यक्त करतो, म्हणजे आमचे जगदीश पवार जे आमचे साई भक्त आहे तेच आमच्यासाठी साईबाबा स्वरूपी आम्हाला कधीही मदत करतात. कोणत्याही गोष्टीची कमी न होता, कुठल्याही मुलाला त्रास झाला तर लगेच त्याच्यासाठी कोणत्याही गोष्टीची सोय करतात. कुठचीही कमी त्याला होऊन देत नाही. प्रत्येक वेळी पाऊस असो, उन्हाळा असो, काही असो, प्रत्येक वेळी ते आमच्या मागेशी असतात आणि आम्हाला सहकार्य करतात. आणि तसेच आमचे म्हटले तर संतोष पवार तेही आम्हाला भरपूर सहकार्य करत असतात. तर 2 गोष्टी त्यांच्याकडून ऐकूया आपण. तर पुढील वाक्य आपण ऐकूया संतोष पवार यांचा कसा अनुभव राहिला. मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रत्येक आयोजनामध्ये संतोष पवार यांचा पुढाकार असतो. ती कोणतीही पिकनिक असो, शिर्डी पदयात्रा असो किंवा गल्लीतले कोणतेही कार्यक्रम असो, त्यामध्ये संतोष पवार हे नाव तुम्हाला नक्कीच दिसेल. तर जाणून घेऊया त्यांचे अनुभव कसे राहिले या पदयात्रेसाठी. धन्यवाद. आपण जे मला 2 शब्द बोलायला दिले, खरंच म्हणजे यारी गल्ली शिर्डी पदयात्री मंडळाचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. कारण काय, हे या वर्षीचं 10वं वर्ष आहे आणि सर्व मुलांनी विचार केला की आपण यावर्षी पालखी घेऊन जायचं शिर्डीला.
आणि ते वाटते ध्येय साध्य होण्याच्या दृष्टीने पथात आलेलं आहे. की आजचा 6वा दिवस आहे आणि उद्या 7व्या दिवशी आम्ही बहुतेक शिर्डीला पोहोचणार आणि 8व्या दिवशी दर्शन घेणार. तर खरंच म्हणजे असा अनुभव की ज्यांनी प्रत्येकाने एकदा तरी म्हणजे प्रत्येक गल्लीतल्यांनी एकदा तरी येऊन निदान पालखी म्हणजे आमच्या बरोबर साई पदयात्रेवर यावे आणि आपला जो अनुभव आहे तो एकदा करून घ्यावा आणि बघून पण घ्यावा की कसं असते म्हणजे पालखी. सर्वजण बोलतात की यांना कामधंदे नसतील किंवा हे असेच चालत असतील, पण नाही, सर्वजण मुलं कामधंदे करून आपलं शिक्षणाचं हे करून हे पालखी करत असतात. मग खरंच यारी गल्ली शिर्डी पदयात्रे सर्व सभासदांना म्हणजे सर्व जे सचिन घाडी, जगदीश पवार आणि जे काय अमोल राहुल ज्यांनी खूप मदत केली आणि त्यांची सर्व टीम म्हणजे त्यांचं जे आहे ते त्यांना खरंच खूप खूप धन्यवाद देतो मी. आणि असंच त्यांची प्रगती होत राहो हीच साईबाबा चरणी प्रार्थना. धन्यवाद. ओम साईराम. ओम साई. सर्व साई भक्तांना साईमय संध्याकाळ. मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, आपल्या शिर्डी पदयात्रेमध्ये प्रत्येक साई सेवक हा अमूल्य असतो. त्याचबरोबर आपल्या साई पदयात्रेमध्ये जे वाख्यानजोग असं काम करतात ते म्हणजे आपले साई पदयात्रेचे वाहन चालक. आपल्या बरोबर आता आहेत विनोद मकवाना, जे सदैव मी तर म्हणेन जवळजवळ 6-7 वर्ष आपल्या बरोबर जोडलेले आहेत वाहन चालकासाठी. मी सांगू इच्छितो की त्यांचे फक्त वाहन चालकामध्ये योगदान नसून प्रत्येक अशा कोणत्याही साई सेवेमध्ये ते पुढाकार घेतात. स्वतःहून हा पुढाकार घेणं हे तुम्ही फक्त साई पदयात्रेमध्ये अनुभव घेऊ शकतात. मैं उनको पूछना चाहता हूँ, विनोद जी, आपका ये कैसा रहा एक्सपीरियंस ये यारी गली शिरडी पदयात्री मंडल के साथ? मेरे लिए तो यारी गली के लिए बहुत अच्छा लग रहा है, क्योंकि मेरे को 60 साल हो गए, 60 साल हो गए लगे गाड़ी चलाते लगे, क्योंकि मेरे ऐसा लगता है कि मेरा घर से चला था, इसलिए मेरे को अच्छा लगता है बहुत। ये विनोद जी का बड़प्पन है, क्योंकि सभी पदयात्री हम देखते आए, आप किसी से भी पूछ लो, वो दूसरे साल का हो या तीसरे साल का हो, वो आपको बोलेंगे कि विनोद भाई किधर है। और सिर्फ शिरडी पदयात्रे में नहीं, आप इन्हें कहीं भी कोई भी वक्त अगर इनको पूछोगे कि विनोद जी कैसे है, आपको सामने से वो पूछेंगे कि आप कैसे है, बढ़िया है। इस तरीके व्यक्तिमत्व विनोद जी है। तो विनोद जी, ये अपना ये 10वां साल जो चल रहा है, तो इसमें आपको कैसा लग रहा है कि लोगों ने कैसे तरीके से नियोजन किया हुआ है? वो 10 साल के बाद भी और 5 साल और बढ़ेगा तो और भी चलेगा, वो 15 साल और चलेगा, फिर पालकी लेके वापस अपन 15 साल के बाद वापस आएगा। देखो, ये होता है जो इच्छा शक्ति होती है, जो किसी को रोक नहीं सकती है, ऐसी ही इच्छा शक्ति हमें विनोद जी देते रहेंगे। और मैं बोलना चाहता हूँ कि उम्मीदें और इरादे रोज बनते हैं, रोज बिगड़ते हैं, पर शिरडी वही आते हैं जिन्हें साईनाथ बुलाते हैं। ओम साई राम।